तर पहा मित्रांनो, आपण पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास कधी 5वी पासून करत आलेलो आहोत. तर स्पर्धा परीक्षे दृष्टीनं पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास दोन पद्धतीने केला जातो. कोणकोणते सांगा? फॉर्म आणि दुसरा फंक्शन. फॉर्म म्हणजे स्वरूप आणि फंक्शन म्हणजे कार्य. आता पार्ट्स ऑफ स्पीच किती आहेत तर आपल्याला माहिती आहे. किती सांगा? 8. कोणकोणते सांगा? नाउन, नाउन म्हणजे नाम, प्रोनाउन सर्वनाम, ऍडजेक्टिव्ह विशेषण, वर्ब क्रियापद, ऍडव्हर्ब क्रिया विशेषण, प्रेपोजिशन शब्दयोगी अव्यय, कंजक्शन इंटरजेक्शन केवळ प्रयोगी अव्यय. ह्या शब्दांचा जाती किती? 8. ह्याचा किती पद्धतीने अभ्यास केला जातो? दोन पद्धतीनं. कोणकोणते सांगा? फॉर्म आणि फंक्शन. आता आजपर्यंत आपण कशाने अभ्यास केलाय? फॉर्मनं. परीक्षेला कशाने करायचं? आपल्याला परीक्षेला काय अपेक्षित आहे? फंक्शननं. आणि मग फंक्शन अभ्यास करण्यासाठी आपल्याला काय महत्वाचं आहे? क्लॉज एलिमेंट्स. मग क्लॉज एलिमेंट्स म्हणजे कोण? चला, सब्जेक्ट म्हणजे कर्ता, वर्ब म्हणजे क्रियापद, ऑब्जेक्ट म्हणजे कर्म, कॉम्प्लिमेंट म्हणजे विधीपूरक, ऍडव्हर्बियल म्हणजे क्रिया विशेषण युक्त, इनडायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे अप्रत्यक्ष कर्म, डायरेक्ट ऑब्जेक्ट म्हणजे प्रत्यक्ष कर्म. प्रत्यक्ष कर्म हे वस्तुवाचक कर्म असते, अप्रत्यक्ष कर्म हे व्यक्तिवाचक कर्म असते. मराठी व्याकरण शिकतोय आपण. पुढे पहा ऑब्जेक्ट कॉम्प्लिमेंट. पुढे पहा मित्रांनो, ऍडव्हर्बियल कॉम्प्लिमेंट म्हणजे क्रिया विशेषण पूरक. आणि पुढे ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे सकर्मक क्रियापद. पुढे मोनो ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे एक कर्मक क्रियापद, डाय ट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे द्विकर्मक क्रियापद, आणि ट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे सकर्मक क्रियापद. ह्यालाच काय म्हणतात? कॉम्प्लेक्स ट्रान्झिटिव्ह वर्ब. आणि पुढे इंट्रान्झिटिव्ह वर्ब म्हणजे आकर्मक क्रियापद, आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ कंप्लीट प्रेडिकेशन म्हणजे पूर्ण अर्थाचे आकर्मक क्रियापद, आणि इंट्रान्झिटिव्ह वर्ब ऑफ इनकम्प्लीट प्रेडिकेशन म्हणजे अपूर्ण अर्थाचे आकर्मक क्रियापद. म्हणजे लक्षात आलं असेल तुम्हाला, ह्याच्यामध्ये पार्ट्स ऑफ स्पीचचा अभ्यास करत असताना फंक्शन हे क्लॉज एलिमेंट्स येणं काय आहे सांगा? अपेक्षित आहे. समजलं का बाळांनो? मग आजपर्यंत आपण कशाने अभ्यास केलाय? फॉर्मनं. मग फॉर्मनं अभ्यास केल्यानंतर काय होतं? फॉर्म राहतो अभ्यास करताना, पण परीक्षेत फॉर्म टिकत नाही. कारण परीक्षेत फॉर्म विचारला जात नाही. जास्तीत जास्त प्रश्न कशाने विचारले जातात? फंक्शननं. म्हणून अभ्यास करताना मुलं फॉर्म मध्ये असतात, परंतु पेपर दिल्यानंतर त्यांचा फॉर्म निघून जातो, कारण त्यांनी फंक्शन अभ्यास केला नसल्यामुळं अप्लाइड ऍप्लिकेशन पार्ट्स ऑफ स्पीचचं ऍप्लिकेशन जमत नाही. त्यासाठी मग तुमच्या काय लक्षात आलं? कसा अभ्यास करायचा? फॉर्म आणि फंक्शन. समजलं का?